गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणी गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा। गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्रीमद दासबोध दशक 7वा समास पहिला मंगलाचरण। श्रीराम विद्यावंतांचा पूर्वजो मत्ताननु एकद्विजो त्रिनयन चतुर्भुज फरशपाणी। कुबेरापासून अर्थ वेदापासून परमार्थ लक्ष्मीपासून समर्थ भाग्यासी आले। तैसी मंगळमूर्ती अद्या पासूनी झाल्या सकळ विद्या। तेणे कवी लाघव गद्या सत्पात्रे झाले। जैसे समर्थांचे लेकुरे नाना अलंकारे सुंदरे। मूळ पुरुषाचे द्वारे तैसे कवी। नमो ऐसिया गणेंद्रा विद्या प्रकाशे पूर्ण चंद्रा। जयाचे निबोध समुद्रा भरिते दाटे बळे। जो कर्तृत्वास आरंभ मूळ पुरुष मूळारंभ। जो परात पर स्वयंभ आदि अंती। पुंडलिक वरदे हरि विठ्ठल। श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। श्री गुरुदेव। अनंत विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी यांच्या चरणकमलांना वंदन करून उपस्थित गुरुबंधू आणि गुरुभगिनी या सर्वांना श्री गुरुदेव। समर्थ रामदास स्वामीने दशक 7वा समास पहिल्या ओवीमध्ये गणेशाचं वर्णन केलेलं आहे। गणेशाला वंदन केलेलं आहे। ते गणेशाला अनेक नावं आहेत। या ठिकाणी समर्थ गजानन म्हणतात। गज म्हणजे हत्ती आणि आनन म्हणजे मुख तोंड। ज्याचं हत्तीसारखं तोंड आहे तो गजानन। त्याचं वर्णनच असं केलं आहे, हत्तीसारखं तोंड ज्याचं दिसतं तो गजानन। ओंकार रूपी तो गजानन असं त्याचं पूर्ण वर्णन केलेलं आहे। आता या वर्णनामध्येच संपूर्ण वाटचाल आहे जीवनाची। त्या गजाननाकडे पाहिलं की आपल्याला लक्षात येतं की माणूस शेवटी भाग्यपदाला पुढच्या ओवी त्यांनी दिलेलं आहे। जर पोचायचं असेल तर त्यांनी त्याचं निरीक्षण केलं आणि त्याप्रमाणे वाटचाल केली की सगळं मिळतं। त्या गजाननाचे डोळे फार लहान आहेत। तो स्वामी आहे, तो मालक आहे, तो पूर्वज आहे, मूळ पुरुष आहे, अति सूक्ष्म आहेत। मग जो प्रमुख आहे त्या प्रमुखाने त्याची नजरसुद्धा संपूर्ण अति सूक्ष्म असली पाहिजे। त्याचे कान जे आहेत ते फार मोठे आहेत, सुपा एवढे म्हटलेलं आहे। एखादं धान्य ज्यावेळी आपण सुपामध्ये टाकतो आणि ज्यावेळी पाकडायला घेतो त्यावेळी चांगलं जे असतं ते मागे राहतं आणि खराब काही तण असतात ते पुढे जातात ना।
पाकडायला सुरुवात केली की चांगलं ते मागे राहतं आणि खराब जे आहे ते सगळं पुढे जातं. म्हणून तो एक बोध आहे. आणि दुसरा बोध असा आहे की कान एवढ्या मोठे आहेत की तो प्रमुख असल्यामुळे, स्वामी असल्यामुळे, मालक असल्यामुळे सगळ्यांचं ऐकलं पाहिजे. ऐकून घेणं फार महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यांचं ऐकून घेऊन त्यानंतर जर आपण पुढे गेलो तर आपलं पुढचं कार्य देखील चांगलं होतं. एकदंत म्हटलेलं आहे. त्याची सोंड वक्र आहे, वक्रतुंड महाकाय असं म्हटलेलं आहे. काही जण ज्याला जसं बघतील तसं तो दिसेल. वाकड्या नजरेने पाहिलं तर वक्र दिसेल, सरळ दृष्टीने जर पाहिलं तर त्यांना तो सरळ दिसेल. आणि त्यानंतर त्याचं पोट जे आहे ते फार मोठं आहे, भलं मोठं आहे. मोरया मोरया मी बाळताने तुझीच सेवा करू काय जाणे. अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा बा तू घाल पोटी. आलं लक्षात? त्या ह्याच्यामध्ये श्लोकामध्येच दिलेलं आहे की जेवढे जेवढे अन्याय आपण चुका करतो ते पोटामध्ये घालण्याचं काम तो गजानन करतो, तो गणेश करतो. आणि म्हणून त्याचं पोट फार मोठं आहे. चतुर्भुजा, रामदास स्वामींनी इथे म्हटलेलं आहे चतुर्भुजा. 4 भुजा आहेत, 4 हात आहेत. एका हातामध्ये परशु आहे आणि एका हातामध्ये मोदक आहे. चतुर्भुज. आणि असा हा गणपती कार्याच्या आरंभी, कुठलंही कार्य असू दे, जर त्याचं पूजन केलं, जर त्याचं स्मरण केलं तर कुठलंही कार्य निर्विघ्नपणे पार पडतं. असा तो गजानन. त्याची माता देवी पार्वती, पिता शंकर. आता ते गजानन रूप त्याला का, जे मुख आहे ते त्याला का मिळालं? शंकर पार्वती म्हटले की कैलास पर्वत. एक दिवस शंकर आपल्या कामानिमित्त, शंकर देव महादेव कामानिमित्त बाहेर गेले होते. पार्वतीची स्नान करण्याची वेळ झाली. दरवाजात कोण नाही म्हणून आपल्या मळापासून तिने एक पुतळा तयार केला. त्याला सजूर दिलं आणि म्हणाले, बाळा मी स्नानाला जाते सरोवरामध्ये, तोपर्यंत या दरवाजातून आत कोणालाही येऊ देऊ नकोस, कोणालाही येऊ द्यायचं नाही. आणि ती आंघोळीला गेली. एवढ्यात शंकरांचं, महादेवांचं आगमन झालं. आईची आज्ञा होती, देवीची आज्ञा होती. ते म्हणाले जायचं नाही. तू कोण? काही बोललं ना, जायचं नाही. शेवटी होय नाही करता त्यांनी त्याचं शिर उडवलं. आणि हे लक्षात आलं पार्वतीच्या. त्यावेळी तिला अतिशय दुःख झालं. ती म्हणाली काही करा पण माझा मुलगा हा जिवंत झाला पाहिजे. शंकराने आपल्या दूतांना पाठवलं. समोर जो दिसेल प्राणी त्याचं शिर उडवा आणि ते घेऊन या. ते गेले असताना जाता बराच पल्ला गाठला. त्याला दक्षिणेकडे पाय करून उभा असलेला हत्ती दिसला. त्याचं शिर उडवलं आणि ते घेऊन आले. ते त्यांनी बाळाला लावलं आणि सजीव रूपामध्ये त्या बाळाचं नाव गजानन असं ठेवलं. आणि हाच गजानन, त्याचं कार्यारंभी पूजक केलं जातं. त्यापुढे समर्थ म्हणतात की मूळारंभ आरंभीसुद्धा तोच होता. सृष्टीची निर्मिती करताना हा गणेशच होता. आणि शेवटी म्हणजे सृष्टी जोपर्यंत पुढे जात आहे तोपर्यंत तोच असणार आहे. आपण पार्वतीसुत गणपतीचं आता आमच्या प्रबोधनकारांनी वर्णन केलेलं आहे. परंतु समर्थ रामदास स्वामींना जो मूळ पुरुष म्हणायचं त्याचंही नाव गणपतीचं आहे. ज्या वेळेला चैतन्याला जडत्व निर्माण झालं, ते जडत्व म्हणजे ब्रह्म आणि माया. या मायेचं मगापासून आपण सगळेजण आतापर्यंतच्या सगळ्या प्रवचनांमध्ये वर्णन ऐकलेलं आहे. आणि आता वर्णन समर्थ रामदास स्वामी मूळ पुरुषाचं करतायत. तो हा गणपती आहे. मुळारंभी
म्हणजे मुळाच्या आरंभापासून आता प्रत्येक मागच्या संत संघामध्ये आपण ऐकलेलं आहे, आपण कसं बघतो देवाकडे तसा देव आपल्याला दिसणार आहे. त्याला ज्या रूपामध्ये आपण पाहणार आहोत त्या रूपामध्ये दिसणार. म्हणूनच हिंदू धर्मामध्ये 5 पंथ तयार झाले. कुणी त्याला सूर्याच्या रूपामध्ये पाहिलं, तो झाला सौरपंथ. कुणी त्याला भगवान विष्णूंच्या रूपामध्ये पाहिलं की सगळ्यात सृष्टीचा नायक कोण, तर भगवान विष्णू, म्हणून विष्णुपंथ म्हणजे वैष्णवपंथ निर्माण झालं. कुणी त्याला शिवाच्या रूपामध्ये पाहिलं की या सृष्टीचा नायक कोण आहे, तर शिव. कुणी त्याला चैतन्याच्या रूपामध्ये पाहिलं म्हणजे शाक्त झाले, देवी उपासक झाले. आणि कोण त्याला हा मुळारंभ, जो समर्थ रामदास स्वामींना म्हणायचं की मुळारंभाची जी देवता आहे, जो कुळाचार आहे, जो मूळ आहे, तो हा गणपती. म्हणून समर्थ रामदास स्वामी म्हणतात की या सृष्टीचा मालक कोण, की भगवान विष्णू किंवा शिव नाही, तर गणेशजी. हा गणपती हा मूळ पुरुष आहे. आणि या मूळ पुरुषापासून ही सगळी सृष्टी, या मूळ पुरुषाला आणि मायेला जी 3 अपत्य झाली, रस तम सत्व, तीच हे ब्रह्म विष्णू महेश. आणि मग त्यांच्यापासून पुढे उत्पत्ती होते. ब्रह्मदेवाला काही मानसपुत्र होतात आणि त्या मानसपुत्रांपासून मानवांपर्यंत निर्मिती होते. ब्रह्मदेवाचे जे मानसपुत्र आहेत त्या मानसपुत्रांपासून ही संपूर्ण सृष्टी भरते. पण या सगळ्यांचं जनक कोण, काही संत सांगतात की भगवान विष्णू आहे, काही सत्पुरुष सांगतात शिव आहे. तसं समर्थ रामदास स्वामींचं म्हणणं आहे की या सृष्टीचा मुळारंभ जिथून झालेला आहे ते तत्व, ती शक्ती, ते परब्रह्म दुसरं कोण नाही आहे, तर हा गणपती आहे. आणि म्हणून इथे तो परत विषयाला आलेला आहे. या दासबोधाचं ज्यावेळी आपण वाचन सुरू केलं, समर्थांनी जो गुरुशिष्य संवाद आपला सुरू केलेला आहे, त्या सुरू करताना गणपतीचं जे स्मरण केलं, तोच हा गणपती. त्याला काही जण पार्वतीसूत म्हणतात, शिवपुत्र म्हणतात, परंतु समर्थ रामदास स्वामींना म्हणायचं आहे तो हा नाहीच आहे, त्याच्याही अगोदर हा जन्माला आलेला आहे. आणि त्यानेच भगवान शंकरांना, त्यानेच भगवान विष्णूला, त्यानेच ब्रह्मदेवाला निर्माण केलेलं आहे आणि त्याच्यापासून ही सृष्टी निर्माण झालेली आहे. संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी या गणपतीबद्दल अतिशय सुंदर वर्णन या अभंगामध्ये सांगितलेलं आहे. काय म्हणतात की ओंकार रूप गणेशाचे, म्हणजे ओंकार रूपी जो ओम आपल्या समोर जो ओम चित्र दिसतं, त्या ह्या ओममध्ये सर्व काही सामावलेलं आहे. आकार तो ब्रह्म, उकार तो विष्णू, मकार महेश. तुकोबारांनी सांगितलं की तो जो ओम आहे, हा ओम म्हणजेच गणपती आहे, म्हणजेच गणेश आहे. आपण त्या ओमला परमात्मा म्हणतो. परमात्माला दाखवता येत नाही, व्यक्त करता येत नाही, आणि म्हणून आपण ओम म्हणजे परमात्मा समजतो. ओम हा सिम्बॉल समजलं की तो परमात्म्याचा सिम्बॉल समजला जातो. जगद्गुरू तुकोबाराया समर्थ रामदास स्वामी म्हणतात तोच तो मूळ पुरुष, की ज्या मूळ पुरुषानं ब्रह्मदेवाला जन्माला घातलं, विष्णूला जन्माला घातलं, महेशाला जन्माला घातलं, आणि मग या 3 गुण देवानी ही सगळी सृष्टी निर्माण केली. तर या सर्व सृष्टीचा जो नायक आहे, जो मूळ पुरुष आहे, तो हा गणपती आपण समजून घेतला पाहिजे, आपण जाणून घेतला पाहिजे. बघूया आपल्याला प्राध्यापक नेमन सर काय सांगतात पुढे. ते कुठल्याही कार्याच्या प्रारंभी त्याचं स्मरण केलं, पूजन केलं, मी मगाशी सांगितलं की ते कार्य निर्विघ्नपणे पार पडतं. प्रत्येकाला ही 3 कामं वाटून दिली, ब्रह्माला दिली, विष्णूला दिली, ब्रह्मा विष्णू आणि महेशाला दिली. त्यावेळी त्यांनी वरदान मागितलं होतं गणेशाकडे की कुठे अडथळा आला,
काळजी करायची नाही म्हणाले. माझं स्मरण केलं की निर्विघ्नपणे सगळं पार पडेल. विष्णूचं कामच ते की पालनपोषण करणे. एक दिवस विष्णू लेट आले, उशिरा आले. उशिरा आल्यामुळे लक्ष्मीने विचारलं, का हो उशिरा का आलात? ते म्हणाले, माझं कामच आहे की प्रत्येकाचं अन्न भेटलं की नाही त्याचं पालनपोषण झालं, हे माझं कर्तव्य आहे. तुम्ही करता? हो म्हणाले, त्याच्या आदेशाने करतोय, मीच करतोय म्हणाले. ही म्हणाली, खरंच करतात का? म्हणून तिने दुसऱ्या दिवशी एक गंमत करायची ठरवली. एक डबी घेतली आणि त्या डबीमध्ये एक मुंगी टाकली आणि ठेवून दिली. विष्णूने दररोजप्रमाणे फिरून आले रात्री आणि ते म्हणाले, बघितलं हो सगळ्यांना मिळालं का? हो म्हणाले, सर्वांना अन्न भेटलं. काय म्हणाले, सगळ्यांना भेटलं, या इकडे म्हणाले. विष्णू गेले. काय झालं? अगं बघ, काल मी म्हणाले तुम्ही ज्यावेळी गेलात त्यावेळी या डबीमध्ये एक मुंगी टाकली होती, तिला अन्न कोणी दिलं? दिलत का तुम्ही? ती म्हणाले, उघड. ती म्हणाली, नाही तुम्ही उघडा. अगं तू बंद केलीस, तूच उघड. म्हणून लक्ष्मीने ते उघडली तर ती मुंगी अशी तडपडत होती. बघितलं, सगळ्यांना तुम्ही म्हणता की त्या मूळ पुरुषाच्या आदेशाने आम्ही सगळं करतो, मग ही का तडपडते? अगं बारीक नजरेने बघ. म्हणून लहान डोळे बघ तरी. तर ती तांदळाचा दाणा खात होते. अरे म्हणाले, ही कशी काय खाते? अगं ज्यावेळी तू बंद करायला गेलीस त्यावेळी माझ्या त्या गणेशाने त्यावेळी सांगितलं होतं, तुझ्या कपाळावरचा एक तांदळाचा ती त्याच्यामध्ये पडला आणि तिला ते अन्न भेटलं. असा हा निर्विघ्न असा हा गणपती, त्याचं कुठल्याही कार्यामध्ये ज्यावेळी आपण कार्य करतो त्यावेळी त्याचं आपण पूजन केलं, स्मरण केलं तर आपणाला वैभव प्राप्त होतं. त्याने सांगितलेलं आहे, कुबेरापासून धन मिळतं, वेदांपासून परमार्थ मिळतो आणि लक्ष्मीपासून, समर्थ म्हणजे लक्ष्मीपासून पैसा मिळतो आपणाला. हे सर्व जर आपणाला प्राप्त व्हायचं असेल तर त्या गणेशाला आपण त्याच्या चरणाकडे गेलं पाहिजे. त्याला हा जो मूळ पुरुष गणपती आहे, या गणपतीचं आठवण या दासबोधामध्ये समर्थ रामदास स्वामींनी केलेली आहे. आणि त्यांनी सांगितलं की आपलं कुळ काय, आपलं मूळ काय, तर गणेश आहे. वेदांनी तुकोबाराय म्हणतात, ते मी नाही सांगितलं, वेदांनी ते प्रमाणित केलं आहे. पुराणं वाचा. संतश्रेष्ठ तुकोबारायांनी आता आपल्या अभंगामध्ये मगाच्या काय सांगितलं की म्हणाले पुराणं वाचा. त्या पुराणांनी सुद्धा आणि वेदांनी सुद्धा त्याला प्रमाणित केलेलं आहे की हा मूळ पुरुष आहे. त्या जशी तुम्हाला माया समजली तसा मूळ पुरुष पण समजणं गरजेचं आहे. हेच ते परब्रह्म. कारण आता आपल्याला ते निर्गुण नको आहे. आपण आता निर्गुण सोडून सगुणाकडे आलो आहे ना. सगुण सृष्टी पाहिली आपण, तसं आता सगुण देव शोधण्यासाठी आलेलो आहोत. आणि सगुण शोधताना समर्थ रामदास स्वामी सांगतात, तो हाच तो ज्याला तुम्ही शोधताय, ज्याच्या नावानं हाका मारत आपण सगळीकडे धुंडाळतो फिरतोय, तो नानाविध रूपामध्ये येतो. कधी गोविंद बनून येतो, कधी कृष्ण बनतो, कधी तो मुरारी बनतो, कधी शिव बनतो, कधी हर बनतो, कधी हर बनतो. पण तोच तो आहे. त्यानंच ही नानाविध रूपं घेतलेली आहेत. भक्तांच्या संकटासाठी तोच विघ्नहर्ता आहे ना. त्याचं नाव काय? विघ्नहर्ता. आपण त्याची आरती म्हणताना काय म्हणतो? सुखकर्ता दुःखहर्ता, म्हणजे सुख देणाऱ्या हे कर्त्या पुरुषा आणि दुःख हरण करणाऱ्या पुरुषा. म्हणून आपण काय म्हणतो? सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची. नुसती विघ्नाची वार्ता जरी कानावर आली तरीसुद्धा याचं स्मरण केलं तरी त्याचा नाश होतो. म्हणून आपण गणपतीची आरती करताना काय म्हणतो? सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची. की तुमचं उनं पुरं अधुरं अपुरं प्रेम असू दे, त्याच्यावर श्रद्धा असू दे, तो तिथे ठाकला म्हणूनच समजा. आणि तुम्हाला संकटातून बाहेर काढलं म्हणून समजा. म्हणूनच त्याने एवढं मोठं उदर धारण केलं आहे ना. आपल्या अनंत अपराध पोटामध्ये घेण्यासाठी, आपल्या अनंत चुका आपल्या पोटामध्ये सामावण्यासाठी एवढं मोठं लंबोदर. लंबोदर म्हणजे फार मोठं लांब असणारं पोट. उदर म्हणजे लंबोदर
म्हणजे लंब म्हणजे मोठं उदर असणारा हा महापुरुष महागणपती म्हणजेच तो परमात्मा आहे. आणि हाच परमात्मा अनंत रूपामध्ये असंख्य रूपामध्ये प्रत्येक वेळी भक्तांच्या संकटासाठी तुमच्या आमच्या कल्याणासाठी अवतीर्ण होत असतो. म्हणून तुम्हाला सगुण जर परमात्मा समजून घ्यायचा असेल, जसं आम्ही सांगत होतो तुम्हाला प्रत्येक वेळी की परमात्मा निर्गुण आहे, परमात्मा गतिमान आहे, परमात्मा अव्यक्त आहे, ते आपण म्हणाल नाही आम्हाला पुढे सांगा, आम्हाला सृष्टी सगुण सृष्टी सांगा. म्हणून भाविको, मी या दासबोधातून आपल्याला सांगू इच्छितो की परमात्मा म्हणजेच कोण, तर तो महागणपती आहे, मूळ पुरुष आहे. त्याला कार्यारंभी त्याचं नेहमी सगळेजण स्तवन करत असतात, कारण तो संपूर्ण या सृष्टीचा मालक आहे. असा हा मूळ पुरुष गणपतीला आपण आता सर्वांनीच शतशः वंदन करूया. आणि आपला संत संघाचा वेळ संपलेला असल्यामुळे इथेच त्याची परवानगी घेऊन रजा घेऊया. श्री गुरुदेव. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काळ सिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. श्याम वल्लभ राम